फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या सिझॅरियन सेक्शन किंवा सी सेक्शन झाल्यानंतर पाठदुखी लागते आणि पोट तसंच राहतं. हे खरं आहे काय खरं नाही आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, सी सेक्शनचे टाके हे तुमच्या लोअर ॲब्डॉमिनवरती, जसं की तुम्ही फोटोमध्ये बघताय तसं एकदम खालच्या भागाला टाके असतात. जर तुमच्यापैकी कोणती आई असेल जिला ऑलरेडी पोट जास्त होतं, प्रेग्नन्सीमध्ये पोट खूप जास्त आलं आणि डिलिव्हरीच्या वेळेस तुमचं पोट लिटरली खूप जास्त लटकत होतं, तर तशा आयांना टाक्यांच्या रिकव्हरीला थोडासा वेळ लागतो. पण ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे की तुमच्या पोटाच्या आतमध्ये जेव्हा बाळ असतं तेव्हा तुमचं पोट हे जागेवरती फर्म असतं, पण जशी तुमची डिलिव्हरी झाली तसं ते पोट खाली लटकायला लागतं. तुमच्या पोटात जेवढं जास्त फॅट असेल तेवढं जास्त पोट हे समोर लटकतं आहे आणि ते जे पोट लटकतं आहे त्या सगळ्या मसल्सचं प्रेशर त्या आईच्या पाठीवरती येतं. त्यामुळे सी सेक्शनमुळे पाठदुखी लागते का? नाही. तुमच्या पोटाच्या अवतीभोवती जो एक्स्ट्रा फॅट गोळा झाला आहे तो जो लटकतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला सी सेक्शन नंतर पाठदुखी जाणवू शकते. त्यासाठी खूप एक बेसिक गोष्ट करा, पोट बांधलं गेलं पाहिजे. कॉटनच्या साडीने, दुपट्ट्याने किंवा बेल्टने बांधा, पण पोट हे बांधलं गेलं पाहिजे. तुम्हाला इनफॅक्ट माझ्याकडून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मी तुम्हाला सिम्पल सांगते, आफ्टर डिलिव्हरी स्टमक टाईम किंवा आफ्टर डिलिव्हरी स्टमक आणि मायद्विजा जर तुम्ही त्याच्या पुढे लिहिलं तर तुम्हाला अगदी व्यवस्थित मायद्विजाचे व्हिडिओ मिळतील. हिंदी, मराठी, आपण या दोन्ही लँग्वेजेसमध्ये व्हिडिओ करतो आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. पण हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर तुम्हाला माझ्याशी पर्सनली बोलायचं आहे, तुम्हाला माझ्याकडून कोर्सेस, आपले खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत, ते पण सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकतो ऑन myduja.com. पण तुम्हाला का पोट दुखतं आहे, तर जर तुम्ही आपल्या पोटाला किंचित वरती घेतलं आणि बेंबीच्या इथे पोट व्यवस्थित बांधलं तर ते पोट कमी लटकेल, त्यामुळे पाठीला आधार पण मिळेल आणि त्यामुळे पण तुमची पाठदुखी कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप साऱ्या मदर्सना अशी वाटते की सी सेक्शनमध्ये तुमच्या स्पाईनमध्ये म्हणजे मणक्यात इंजेक्शन दिलं जातं आणि मणक्यात इंजेक्शन दिलं म्हणजे आयुष्यभर तिला पाठदुखी लागणार. आपण प्रेग्नन्सी फिटनेस पण घेतो आणि पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस पण घेतो. मी तुम्हाला म्हणेल की अशी कोणतीही मदर नाही आहे जी म्हणेल की मला सी सेक्शन झालं म्हणून मला पाठदुखी लागली आणि मला नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणून मला कधीच पाठदुखी लागली नाही, असं काही होत नाही. म्हणून सी सेक्शनच्या निडल जी प्रिक झालेली आहे त्याच्यामुळे पाठदुखी लागली हे कम्प्लीट मिथ आहे. यस, सी सेक्शन नंतर 3ऱ्या दिवसापासून पोट बांधणं सुरू झालं पाहिजे आणि सी सेक्शन झाल्यानंतर जवळजवळ 3ऱ्या दिवसापासून तुमचे व्यायाम पण सुरू झाले पाहिजे. तुमची मोबिलिटी, तुमचा व्यायाम हा फार महत्त्वाचा, म्हणून तो तुम्ही चालू केल्यानंतर तुम्हाला पाठदुखी नाही लागणार. चौथं आणि खूप महत्त्वाचं कारण जे मदर्सच्या मनात येतं की सी सेक्शन झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत मी आरामच केला पाहिजे, मी काहीच करायचं नाही कारण माझं पोट कापलं आहे आणि माझ्या पोटातून बाळ बाहेर आलं. तुम्ही जेवढं स्वतःला लाडवाल तेवढे तुमच्या सी सेक्शनच्या टाक्यांची रिकव्हरी डिले होते आणि तेवढी तुमची रिकव्हरी अवघड पण होते. इनफॅक्ट सिझॅरियनच्या टाक्यांचा एक खूप सोपा आणि महत्त्वाचा रूल आहे. जर तुमच्यापैकी कोणालाही पाहिजे असेल की माझे सी सेक्शनचे टाके हे पटकन भरून निघावे आणि माझी मोबिलिटी खूप चांगली व्हावी आणि माझ्या सी सेक्शनच्या टाक्यांना मला जास्त दुखू नये, तर इझिएस्ट थिंग इज जेवढ्या लवकर तुम्हाला शक्य, 1 दिवस, 1.5 दिवस, 2 दिवसानंतर. इनफॅक्ट आपण जेव्हा प्रेग्नेंट लेडीजचे क्लासेस घेतो, म्हणजे आपण गर्भसंस्कार शिकवतो, लेबर प्रिपरेशन शिकवतो, 9 महिने त्यांच्याबरोबर व्यायाम करतो, मेडिटेशन करतो, तेव्हाच मी त्यांना सांगते की नॉर्मल डिलिव्हरी असू दे, सी सेक्शन असू दे, जेवढ्या लवकर तुम्हाला उठून बसता येईल तेवढे बसा, जेवढ्या लवकर तुम्हाला खोलीत वॉकिंग करता येईल. आपल्याला कोणतीही कॉम्पिटिशन करायची नाही आहे. शतपावली करा, 10 पावलं चाला, 20 पावलं चाला, 50 पावलं चाला, घड्याळ लावून 5 मिनटं चाला, पण तुम्ही जेवढं वॉकिंग कराल तेवढी तुमची मोबिलिटी इम्प्रूव्ह होते आणि त्यामुळे तुम्हाला पाठदुखी लागणार नाही. पाचवं नको बोलू, मला आधीच्याच. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला 6 महिन्यापर्यंत झोपून नाही राहायचं. इनफॅक्ट आपणच 100 डे वेट लॉस चॅलेंज करतो, ज्याला तुम्ही मदर्सच्या स्पेशल वेट लॉससाठी आपण ते घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या सी सेक्शनच्या 3ऱ्या महिन्यानंतरच त्या कोर्ससाठी जॉईन होऊ शकता. एकदा तुम्ही त्या कोर्सला आलात की खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही मदर्सना सांगतो, प्लीज व्यायाम करा. व्यायाम केल्याने तुमचे टाके उघडणार नाही आहेत, तर तुम्ही ॲब्सोल्युटली स्वतःचं वेट मॅनेज करण्यावरती लक्ष देऊ शकता. प्लीज 6 महिने झोपून राहू नका. इनफॅक्ट एक रूल असतो, तुम्ही जेवढ्या किलोला डिलिव्हर केलं आहे ना, से तुम्ही डिलिव्हरीनंतर 70 किलोचे होता, तर डिलिव्हरीनंतर कधीही तुमचं वजन 70 क्रॉस नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एवढ्या मदर्स माहीत आहेत ज्यांची डिलिव्हरी झाली तर त्या 70 किलोच्या होत्या आणि त्या माहेरी गेल्या किंवा सासरी गेल्या, इतकं खाऊ घातलं की त्या
जवळजवळ 10 ते 15 किलो वाढवून मग परत घरी आल्या. असं काही करू नका. हे डिलिव्हरीनंतरचं वाढलेलं पोट डेंजरस असतं आणि मग हे कमी करायला तुम्हाला इतकं अवघड जाईल ज्याचा काही लिमिटच नाही. म्हणून त्याची काळजी आहे. 5वं आणि खूप जास्त महत्त्वाचं मिथ की सी सेक्शन नंतर जर बसली जास्त बाई तर तिला आयुष्यभराची पाठदुखी लागते. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही आईला 24 तासात 8 ते 10 वेळा ब्रेस्ट फिडिंगसाठी 20 ते 25 मिनटं बसावंच लागतं. मग नॉर्मल असो दे सी सेक्शन असो. कोणत्याही आईला दिवसातून 8 ते 10 वेळा लंगोट डायपर चेंज करावे लागतात. ॲटलिस्ट स्वतःसाठी 8 ते 10 वेळा उठेल की नाही. जेवण, नाश्ता, ब्रश, प्रत्येक गोष्टीचा लोड हा तिच्या पाठीवरती आहे. पण सर्वात महत्त्वाचा लोड जो तिच्या पाठीवरती आहे तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचा लोड. सो एक आई ही ब्रेस्ट फिडिंगला जेव्हा बसते तर जर तिला राईट नॉलेज नसेल, ब्रेस्ट फिडिंग शिकून घ्या. ब्रेस्ट फिडिंग नॉर्मल असतं बट सगळ्यांना तेवढं नॅचरली येत नाही. जर तुम्हाला माझ्याकडून ब्रेस्ट फिडिंग शिकायचं असेल तर आपल्याकडे लर्न कम्प्लीट ब्रेस्ट फिडिंगचा कोर्स पण आहे जो इंग्लिशमध्ये आहे. आपल्याकडे ब्रेस्ट फिडिंगचं प्रॉपर लाईव्ह सेशन घेतो आपण दर महिन्यातून एकदा. आणि तुम्हा लोकांना पाहिजे असेल तर तुम्ही कन्सल्टेशन बुक करून पण ब्रेस्ट फिडिंग शिकू शकता. बाळ पूर्णतः एका कुशीवर घेऊन ब्रेस्ट फिडिंग करायचं. तर रूल काय असतो ब्रेस्ट फिडिंगचा, बाळ हे आईपाशी आलं पाहिजे. पण कित्येक वेळा आया काय चूक करतात माहिती आहे का, आई बाळापाशी जाते. आता माझं पोश्चर हे मागून इतकं विचित्र आहे आणि मला असं दिवसातून 8 वेळा मिनिमम 20 ते 25 मिनटं बसायचं आहे तर पाठदुखी लागणारच आहे. तर सी सेक्शन नंतर पाठदुखीचं जे मेजर कारण असतं ते टाके नसून आईचं रॉंग पोश्चर असतं ज्याच्यात ती बसून बाळाला पाजते. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय जी तुम्हाला कळली पाहिजे, समजली पाहिजे आणि तुम्ही ती फॉलो पण केली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही ब्रेस्ट फिडिंगला जेव्हा बसता तेव्हा तुमची पाठ ही नेहमी सरळच असली पाहिजे. मग त्याचा सी सेक्शन किंवा नॉर्मल डिलिव्हरीशी कोणताही संबंध नाही. दुसरी गोष्ट, सी सेक्शन नंतर कित्येकही वेळा चेअर पोझिशन किंवा फुटबॉल पोझिशन ही सर्वात बेस्ट पोझिशन असते कारण त्याच्यामुळे तुम्हाला पाठीवरती आणि पोटावरती प्रेशर येत नाही. म्हणून सी सेक्शनमुळे पाठ ही दुखतेच, तुम्ही झोपूनच राहिलं पाहिजे, तुम्ही काहीच करू शकत नाही, याचा कोणताही संबंध नाही. व्यवस्थित जेवा. डिलिव्हरीनंतरच्या तुमच्या डाएटवरती आपण एक स्पेशल व्हिडिओ पण करणार आहे. व्यवस्थित खावा. चपाती, भाजी, वरण, भात, 2 फळं, ताक, एक बॅलन्स डाएट घ्या. नुसतं कुचकरलेलं खाऊ नका. लक्षात ठेवा जेवढे न्यूट्रिएंट्स मिळतील आणि तुमच्या सप्लिमेंट्स तुम्ही कंटिन्यू ठेवाल तेवढा तुम्हाला त्रास कमी होणार आहे. आणि स्वतःला विसरून चांगली आई बनायचंच नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या सगळ्या मदर्सबरोबर शेअर करा जे तुम्हाला वाटते माझ्यासारखं तिचं पण सी सेक्शन झालं तिला पण तसंच वाटत असेल. शेअर करा यार. मिथ्स बस्ट करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्याबरोबर अजून एखादी आईला जर कॉन्फिडंट वाटायला लागलं तर का वाटू नये. सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा जर तुम्हाला पाहिजे असेल आम्ही एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ करायला पाहिजे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.